काय हो अहो, काय ऐकू येत नाहीये का? हा? दरवाजा उघडायचा तू बसले तिथे. मी आत येऊ? या ना, या या. लीला, बघ कोण आली. लीला, आज तुझ्या लग्नानंतरचा पहिला दिवस. खर तर आज आम्ही तुझ्यासाठी पायघड्या उघडून तुझं स्वागत करायला हवं होतं. पण आज सगळ्यांनी तुझा आणि तुझ्या आई वडिलांचा खूप अपमान केला. माफ कर लीला, माफ कर. आजी आहो, तुम्ही काय माफी मागताय? माफी तर मी मागायला हवी. माझ्यामुळे लग्नात तुमची आणि तुमच्या सगळ्या घरच्यांची किती नाचक्की झाली. हो, त्यासमोर दुर्गा मॅडम मला किंवा माझ्या घरच्यांना जे बोलल्या ना, ते काहीच नाही. मला माफ करा. नाही बाळा, माझं मन मला सांगतंय तू काहीच खोटं बोलली नाहीयेस. तू तर किती समजूतदार गोड मुलगी आहेस का. उपयोग काय? वहिनी, कमालच झाली ना. मला तर स्वप्नात पण वाटलं नव्हतं ही जी आपली बाजू घेतील. हो ना, आपण जे ठरवलं ते नेमकं करून दाखवलं. म्हणजे लीलाचा गृहप्रवेश झाला, पण दुसऱ्या क्षणी तिची हकालपट्टी झाली. येस. वहिनी, कोणाचा फोन आहे? श्वेताचा फोन आहे. मी हिच्याशी काय बोलू कळतच नाहीये. ती मगासपासून तिसऱ्यांदा फोन करतेय. अगं मग असं काय करतेस? तिला अवॉइड नको करूस, उचल तिचा फोन. ती ऑलरेडी खूप हर्ट आहे, उचल. हॅलो. काय चाललंय ताई? तू फोन का नाही उचलतेस माझे? नाही, एक मिनिट. सुरुवातीला लग्नाची सगळी स्वप्न दाखवलीस मला आणि आता सगळं संपल्यावर तू माझे फोन नाही उचलणारेस का? ताई, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. अगं श्वेता, असं काही नाही. लीला तुमच्या नाकावर टिचून घरात येते आणि तुम्ही काहीच करू शकला नाही यात. अगं तुझा गैरसमज झालाय. त्या लीलाला आम्ही घरी घेतलंच नाही. तिला धक्के मारून बाहेर काढलं. हो, पण तरी तिच्या गळ्यात कोणाचं नावाचं मंगळसूत्र आहे? एजंटच्या ना? नाचक्की कोणाची होतीये ताई? माझी आणि माझ्या आई बाबांची. तुला माहितीये, लग्नाला आलेले सगळे लोक हसतायत माझ्यावर. श्वेता, तू काही काळजी करू नकोस. आपण ह्यावर नक्की काहीतरी सोल्युशन काढू, ओके? नाही, एक मिनिट. काय काय उगाच कशाला आशा दाखवतेस मला खोटी? ती लीला एकटी होती ग, आणि तुम्ही तिघी असून सुद्धा तुमचा काहीही उपयोग नाही. हे बघ श्वेता, आम्ही हरलो नाही आहोत. त्या लीलाला आम्ही आता चांगलाच धडा शिकवणार आहोत आणि तूही हार मानू नकोस. तुझं आता काहीही वाईट होणार नाहीये, कळलं? इथे श्वेता, तू काळजी नको करूस. तुझं लग्न आता आमची जबाबदारी आहे. ठीक आहे, तुमच्या तिघींचा जर एवढा विश्वास असेल ना तर ठीक आहे. बघूया तुम्ही तिघी काय करताय आता ते.
हे सगळं त्या लीलामुळे होते. सगळं होत्याचं नव्हतं झालं. चांगलं नाही झालंय श्वेता बरोबर. त्या लीलामुळे तिच्यावर खूप अन्याय झालाय. आपण श्वेताला न्याय मिळवून द्यायलाच हवा. सांगा ना, उपयोग काय? माझी मुलगी एवढी समजूतदार आहे, हुशार आहे, चांगली आहे, तरी तिच्या नशिबात काय वाढून ठेवलंय दिसतंय ना तुम्हाला? हिच्या बाबतीतली सगळी स्वप्न धुळीला मिळाली माझी. लाडाकोडात वाढवलेली मुलगी लग्नाच्या दिवशीच माहेरी परत येते. हे बघितल्यावर आईच्या जीवाला काय त्रास होतो ना, तुम्हाला सांगून नाही कळणार. असं बोलू नका कालिंदीताई, सगळं कळतंय मला. मी पाया पडते तुमच्या, पाया पडते. मी आयुष्यभर चाकरी करायला तयार आहे. तिच्यावर असा अन्याय होऊ देऊ नका हो. माघारी परत आलेल्या मुलीला समाजात काही मान नसतो, स्थान नसतं. हे बघा, आम्ही आहोत ना, तोपर्यंत करू तिचं सगळं प्रेमाने, मायेने. आम्ही गेल्यानंतर कोण बघणार आहे तिला? कसं होईल तिचं? काही होणार नाही लीलाला, सगळं चांगलंच होईल तिचं. विश्वास ठेवा माझ्यावर. आहो, मी सतत सोबत आहे तिच्या. आपल्याला हवंय तसंच एक्झॅक्टली सगळं घडतंय. एजेच्या आयुष्यात तमाशा सुरू झालाय. लीलाला जहागीरदारांच्या दारातून हाकलून दिलंय. अरे पण ह्यात आपल्या प्लॅन प्रमाणे काय घडतंय? नाही म्हणजे जर लीला त्या घरात राहिलीच नाही तर मग आपण एवढं सगळं केलं त्याचा काय फायदा? आपल्याला काय त्यांचा सुखी संसार नाही बघायचा आहे. दोघांना एकमेकांची भांडताना आणि मनस्ताप देताना बघूनच आपला सूट पूर्ण होणार आहे. एजे तिकडे घरी तोंड पाडून बसलाय आणि तिकडे मोहिते फॅमिलीला तोंड दाखवायला जागा उरली नाहीये. पण फार काळ असा जाणार नाही. एजेला लीलाला बायको म्हणून स्वीकारावंच लागेल. आमच्या घरामध्ये सरोजिनी नावाची एक व्यक्ती आहे आणि एजेच्या आयुष्यात खूप सारा मीडिया. त्यामुळे एजेला हे सगळं लवकरच स्वीकारावं लागेल. आणि एकदा का लीला परत आली की एजेच्या आयुष्यात रोजच्या रोज तमाशा. आणि त्यानंतर जहागीरदार कुटुंबाची शांती कायमची गायब होईल. हे फक्त असं होईल तसं होईल हेच करत बसू नका. त्यापेक्षा लीला त्या घरात परत कशी येईल त्यासाठी प्रयत्न करा. मी काय करायचं मला शिकवू नको. जेवढं सांगितलं तेवढं काम कर. जे आणायला सांगितलं होतं ते आणलेस? या वस्तूंचा तुम्हाला काय उपयोग आहे? साळुंके, हे आपण घडवलेल्या इतिहासाचे 2 पुरावेत. वेळ आली की वापरायचं. आणि ती वेळ येणार आहे कधी? हो साळुंके, अहो एवढी काय घाई असते हो तुम्हाला सतत? सांगितलं ना, वेळ आले की सांगित. ठीक आहे? आणि ये मी सांगेपर्यंत आता मला परत कॉन्टॅक्ट करायचा नाही. कळलं का? कळलं? कोण समजतो कोण हा स्वतःला? येतो. वेळ आली की कळेल, वेळ आली की कळेल.
चालाय नक्की वेळ येणार आहे कधी? माझं ते लीलाशी ठरलेलं लग्न मोडून ते एजेशी ठरवलं तेव्हाही असंच काहीतरी बोलले होते. तसंही त्या लीलाचा तुला काही उपयोग नाही. हे असं का बोलले होते हे तरी विचारायला होतं. गेले. लीला आता जहागीरदार घराण्याची सून आहे. मी जेव्हा इथून परत जाईन तेव्हा लीलाला बरोबर घेऊनच जाईन. तिला सासूचा मान मिळेल, आईची माया मिळेल, पत्नीचं स्थान मिळेल. मी वचन देते तुम्हाला, लीलाला तिच्या हक्काचं सासर मी मिळवून देईन. आई कुठे? यायला हव्या होत्या. खोलीतच असतील, बघते. तुम्ही वाढायला घ्या. आजी, 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 आम्ही पण आलोच. सरू. हो. आजी, वहिनी, आजी नाहीयेत कुठेच. इथे पण नाहीये. कुठे गेले असतील? काय कळत नाहीये. सरस्वती, एक काम कर, आपल्या सिक्युरिटी गार्ड्सना जाऊन विचार त्यांनी आजींना बघितलं का. हो आणि लगेच हो हो. मी आलेच. आजी, वॉचमॅन इथे या. हो मॅडम. आजींना कुठे बघितलं का? आजी संध्याकाळीच बाहेर गेले आहेत. कुठे? मला माहित नाही मॅडम. बरं ठीक आहे, तुम्ही जा, मी बघते. हो मॅडम. वहिनी, आजी इथेही नाहीयेत. इथे पण नाहीयेत. तिथे बघू का? बघ ना, बघ. नीट बघ. नाहीयेत आजी. कुठे गेले असतील? काय झालं? मी विचारलं सिक्युरिटी गार्डला, तो म्हणाला आजी संध्याकाळीच कुठेतरी बाहेर गेलेत. काय? कुठे गेले असतील? आपण एजंटला सांगूया. चला. चल. आई कुठे? तुझी आजी घरात नाहीयेत. व्हॉट? नाहीये म्हणजे गेली कुठे?
सॉरी एजे, त्या कुठे गेल्यात आम्हाला माहित नाहीये. पण असं कळलं की त्या संध्याकाळीच कुणालाही काही न सांगता बाहेर गेल्यात. एक मिनिट, मी आजीला कॉल लावतो. मे बी जवळच कुठल्या मंदिरात वगैरे गेले असतील. छान आहे ग. हे सगळं मी घरीच बनवलंय. हो, खरंच खूप सुंदर आहे ग. छान. हे बघू, हे पण छान आहेत ग. किती सुंदर बनवलंयस. हा, तुझ्या हातात कला आहे हा लीला. खूप छान. म्हणजे माझा ना असा विश्वासच बसत नाहीये की तू हे सगळं बनवलंयस. हे पण किती गोड बनवलंयस बघ. हे मस्त आहे. तुझ्यासाठी बनवलंस तू? कोणासाठी? रेवसाठी. रेवती रे का, तिला छान दिसत असतील नाही हे? लहानपणापासून रेवसाठी सगळे कानातले ब्रेसलेट्स मीच बनवते. किती छान ग. अरे वा, म्हणजे खुश होत असेल ना एकदम ती. इतकं छान छान आपली ताई बनवून देतीये. रिंग लागते. उचलत नाहीये. थांब, मी ट्राय. लागला. रिंग वाजते पण उचलत नाहीये. मी लावून बघतो. नाही तर मी करतो ट्राय. आता माझ्यासाठी पण बनवायचं हा असंच. छान, चांगलं दिसतं ना. आजी आहो, तुमचा फोन वाजतोय. हो. असू दे. आजी आहो, इतक्या रात्री फोन येतोय म्हणजे घरच्यांचाच असेल. हो, असू दे ना, काही हरकत नाही. हे बघ, अय्या, हे किती गोड आहे अगं. तुम्ही त्यांना सांगितलं नाहीये का की तुम्ही माझ्या घरी आलात? हा, हो. आजी काळजी करत असतील ते. एकदा माझ्यासाठी प्लीज त्यांच्याशी बोलून घ्या. हॅलो, आई कुठे आहेस तू? आम्ही सगळे जेवायचं थांबलोय. तुम्ही जेवून घ्या अभिराम. हो, पण तू आहेस कुठे? मी तुला न्यायला येतो. मी जिथं असेल तिथं न्यायला येशील? हो, ऑफकोर्स. तू आहेस कुठे सांग, मला ऍड्रेस पाठव, मी येतो लगेच. मी माझ्या सुनेच्या घरी आहे. काय म्हणतोयस अभिराम? येतोयस न्यायला? अभिराम, तुला जशा तुझ्या सुना महत्वाच्या आहेत तशी मलाही माझी सून महत्वाची आहे. तू जसा तुझ्या सुनांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा राहिलास तशी मीही माझ्या सुनेसाठी खंबीरपणे उभी राहिली. आता घरी परत येईन तर माझ्या सुनेला सोबतच घेऊन येईन.